हे राधे. बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं मी आपलं स्वागत करतोय. बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने निघालेली यात्रा आता अशा सुंदर ठिकाणी आलेले आहेत. श्री क्षेत्र मुक्ताईनगर आणि ह्या मुक्ताई मंदिरामध्ये आपली यात्रा आलेली आहे. आणि ह्या यात्रेतले हे यात्रेकरू दर्शनाचा आनंद घेत असतानाचं हे सुंदर दृश्य आणि आपण बघत आहोत. अप्रतिम असं हे नवीन आणि हे संत मुक्ताबाई महाराजांचं आणि हे मंदिराचं बांधकाम अतिभव्य असं सुंदर हे कोथळी आणि ह्या कोथळी या ठिकाणामधलं मुक्ताईनगरचं हे श्री क्षेत्र मुक्ताईनगर आणि अप्रतिम असं मंदिर आणि ह्या मंदिराचा नजारा आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि सुंदर असं हे सगळे यात्रेकरू त्यातला आनंद घेऊन या यात्रेतला आणि या ठिकाणी मुक्ताबाई महाराजांच्या दर्शनानं तृप्त होत असताना या ठिकाणी बघत आहोत. तर असं असणारं हे दृश्य अप्रतिम असं आपण या ठिकाणी अतिभव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी आणि तापी पूर्णेच्या या ठिकाणी सानिध्यामध्ये वसलेलं असं हे तीर्थक्षेत्र या ठिकाणी आपण पाहत आहोत. मुक्ताई महाराजांचं अतिशय सुंदर असं भव्य दिव्य मंदिर, अप्रतिम असा नजारा या ठिकाणी बघायला मिळत आहे. श्री संत मुक्ताई महाराज आणि मुक्ताई महाराजांचं हे मंदिर आणि या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत. आणि हा मुख्य गाभारा आणि ह्या गाभाऱ्यामध्ये असणारं हे व्यवस्थापन आणि ह्या मंदिरातला हा सुंदर असा नजारा. संत मुक्ताबाई अंतर्धान समाधीस्थ श्री क्षेत्र मुक्ताईनगर कोथळी हे जुने मंदिर आणि या ठिकाणी कडाडली वीज निरंजरी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली आणि मुक्ताबाई विजेच्या रूपामध्ये गुप्त झालेले हे असं असणारं हे भव्य दिव्य मंदिर हेच ठिकाण. आणि याच ठिकाणी संत मुक्ताबाई महाराज आणि विजेच्या रूपानं गुप्त झाल्या असा असणारा हा नजारा, हे दृश्य आणि तुमच्यापर्यंत आम्ही बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं पोहोचवत आहोत. आणि हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हे सुंदर असं ठिकाण, याच ठिकाणी संत मुक्ताबाई महाराजांची भव्य मूर्ती आपण बघत आहोत. विजेच्या रूपानं या ठिकाणी मुक्ताबाई महाराजांची आणि या ठिकाणी आणि बघत आहोत गुप्त झाल्या, कडाडली वीज आणि त्या ठिकाणी विजेच्या रूपाने मुक्ताबाई महाराजांनी या ठिकाणी गुप्त झालेले हे ठिकाण कोथळी श्री क्षेत्र मुक्ताईनगर हे जुने मंदिर आणि हे या ठिकाणी बघत आहोत आपण नजारा, सुंदर असं दृश्य. आणि ह्या सुंदर अशा या मंदिरामध्ये हे यात्रेकरू आनंद घेत आहेत. कारण हा आनंद नजारा आमच्या यात्रेतल्या आणि यात्रेकरूच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमच्या यात्रा कंपनीची कमाई आहे. आणि हे या ठिकाणी बघायला मिळत आहेत सुंदर असा नजारा. आणि आपण बघत आहोत या मंदिराचं दृश्य. हे मंदिर आपल्यापर्यंत पोहोचवताना आम्हाला आनंद वाटतोय. आणि या ठिकाणी सर्व यात्रेकरू आनंद घेत आहेत. बघा, प्रत्येक यात्रेकरूंच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहतोय. संत मुक्ताबाईच्या सानिध्यामध्ये, आदिशक्ती मुक्ताबाईच्या आणि सानिध्यात आल्यानंतर एखादं लेकरू आईच्या खुशीमध्ये जाऊन विसावलं जातं आणि त्यातला आनंद घेतं. तशा पद्धतीचा हा आनंद या ठिकाणी आमचे हे सर्व यात्रेकरू आणि ह्या मुक्ताबाई महाराजांच्या आणि सानिध्यामध्ये जसं लेकराला आणि आई भेटावे असं आणि या ठिकाणी वास्तव पाहायला मिळत असताना हे सर्व यात्रेकरू या ठिकाणी आनंद घेत आहेत. आणि हा नजारा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. असे वेगवेगळे व्हिडिओ प्रत्येक तीर्थक्षेत्राचे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. निश्चित हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आवडल्यानंतर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या ठिकाणी या यात्रा कंपनीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये या तीर्थांचं वेगळं महात्म्य तुम्हाला ऐकण्याची आणि पाहण्याची संधी निश्चित आम्ही अट्टहास करून पोचवू तुमच्यापर्यंत. निश्चित परत एकदा व्हिडिओ आवडेल ही अपेक्षा करतो. राधे राधे, राधे राधे, राधे राधे, राधे राधे, राधे राधे, राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम. आज के आनंद की, अपने अपने माता पिता की, सब संतन की, संत मुक्ताबाई महाराज की.